मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारताचे महत्त्वाचे ऑपरेशन बघणार आहोत, जे 2023 ते 2025 दरम्यान झालेले आहेत. तर बघा, ते ऑपरेशन कोणकोणते आहेत ते आपण बघू. बघा, पहिला प्रश्नामध्ये ऑपरेशन सिंधूर कोणत्या घटनेनंतर सुरू करण्यात आले? हे बघा, ऑपरेशन सिंधूर म्हणजे आता जस्ट 2 महिने अगोदर झालेलं आहे. तर सर्वांना म्हणजे माहीत आहे. तर पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर तर ऑपरेशन सिंधूर भारताने हाती घेतलेलं होतं. यानंतर दुसरा प्रश्न बघा, ऑपरेशन चक्र 5 कशासाठी होते? तर डिजिटल अरेस्ट स्कॅम विरोधात CBIद्वारे, म्हणजे CBIद्वारे हे चालवलेलं ऑपरेशन होतं, ऑपरेशन चक्र 5. यानंतर 3 नंबर बघा, ऑपरेशन ब्रह्मा कुठल्या देशात मानवी मदतीसाठी होते? ऑपरेशन ब्रह्मा कुठल्या देशात मानवी मदतीसाठी होते? तर म्यानमार देशासाठी होते. बघा, म्यानमार देशासाठी होते. 3 ऑपरेशन या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. एक ऑपरेशन सिंधूर, पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर. यानंतर दुसरं पाहिलं आपण ऑपरेशन चक्र 5, डिजिटल अरेस्ट स्कॅम विरोधात CBIद्वारे. आणि तिसरं ऑपरेशन आपण पाहिलं ऑपरेशन ब्रह्मा, ते होतं म्यानमारमध्ये मानवी मदतीसाठी. यानंतर 4 नंबरचा प्रश्न बघा, ऑपरेशन डेव्हिल इंट कोणत्या देशाने सुरू केलेलं होतं? तर बांगलादेशाने सुरू केलेलं होतं. ऑपरेशन डेव्हिल इंट कोणत्या देशाने सुरू केलं होतं? बांगलादेशाने. यानंतर पुढचे बघा, आता हे 3 बघू आपण. ऑपरेशन कावेरीचे उद्दिष्ट काय होते? युद्धग्रस्त सुदानमधून भारतीयांना परत आणणे. 6 नंबर, ऑपरेशन ध्वस्त कोणत्या संस्थेद्वारे होते? राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे NIA द्वारा. यानंतर पुढचा प्रश्न, ऑपरेशन अजय कशासाठी होते? तर इस्राईल हमास युद्धात. काय? इस्राईल हमास युद्धात भारतीयांना परत आणण्यासाठी. हे बघा, पुन्हा एकदा हे बघा, हे लेक्चर महत्त्वाचे आहे, त्याच्यामुळे आपण थोडंसं डबल घेतोय, म्हणजे रिव्हिजन पण होणार आहे. ऑपरेशन कावेरीचे उद्दिष्ट युद्धग्रस्त सुदानमधून भारतीयांना परत आणणे. ऑपरेशन ध्वस्त होतं राष्ट्रीय तपास यंत्रणा. आणि ऑपरेशन अजय होतं इस्राईल हमास युद्धात भारतीयांना परत आणण्यासाठी. आता 8 नंबरचा बघू आपण. 8 नंबर बघा, 8 नंबर, ऑपरेशन त्रिनेत्र 2 कशाशी संबंधित होते? जम्मू काश्मीरमधील दहशतवादी विरोधी मोहीम. 9 नंबरचं, ऑपरेशन सजगचे उद्दिष्ट काय? तटीय सुरक्षितेसाठी. आणि 10 नंबर बघा, ऑपरेशन नन्हे फरिश्ते कोणत्या विभागाशी संबंधित होते? तर रेल्वे सुरक्षा बल RPF हरवलेल्या मुलांना पालकापर्यंत पोहोचवणे. बघा, पुन्हा एकदा पहा काय होतं ते. ऑपरेशन त्रिनेत्र 2 जम्मू काश्मीरमधील दहशतवाद विरोधी मोहीम होती. ऑपरेशन सजग तटीय सुरक्षिता. आणि ऑपरेशन नन्हे फरिश्ते तर RPFने राबवलेलं हे ऑपरेशन होतं, आणि त्यामध्ये हरवलेल्या मुलांना पालकांपर्यंत सुरक्षित पोहोचवणे. आता बघा पुढचं, ऑपरेशन देवी शक्ती कुठे राबवले गेले? तर अफगाणिस्तानमधून भारतीयांची सुटका करण्यासाठी. ऑपरेशन देवी शक्ती कुठे राबवले गेले? अफगाणिस्तानमधून भारतीयांची सुटका करण्यासाठी. यानंतर ऑपरेशन गंगा कशासाठी होते? युक्रेनमधून भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी. ऑपरेशन गंगा कशासाठी होते? तर युक्रेनमधून भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी. आणि 3 नंबर बघा, ऑपरेशन दोस्त कोणत्या देशासाठी होते? तर तुर्की आणि सिरिया. ऑपरेशन दोस्त कोणत्या देशांसाठी होते? तुर्की आणि सिरिया. पुढचं, ऑपरेशन ओलिव्हिया कशासाठी होते किंवा कशासाठी आहे? तर ओडिशामधील ऑलिव्ह रिडली कासवांचे संरक्षण. पुन्हा बघा, ऑपरेशन ओलिव्हिया ओडिशामधील ऑलिव्ह रिडली कासवांचे संरक्षण. 15 नंबर, ऑपरेशन अल अस्का फ्लड कोणत्या संघटनेने सुरू केले? हमासने इस्राईल विरोधात. हे बघा, कोणतं ऑपरेशनचं नाव आहे? ऑपरेशन अल अस्का फ्लड. हमासने सुरू केलं ते इस्राईल विरोधात.
16 नंबर बघा, ऑपरेशन आयरन स्क्वॉड कोणी सुरू केले? इस्रायलने हमास विरोधात. हे बघा, इस्रायल हमास विरोधात हे एक आज आलं 15 नंबर, आणि 16 नंबर म्हणजे 2 ऑपरेशन त्या ठिकाणी होते. आणि 17 नंबर बघा, ऑपरेशन गरुड भारतीय नौसेनेशी संबंधित आहे. पाकिस्तानी नागरिकांची समुद्री लुटारूंपासून सुटका करण्यासाठी. बघा, ऑपरेशन गरुड भारतीय नौसेनेने राबवलेलं होतं पाकिस्तानी नागरिकांची समुद्री लुटारूंमधून सुटका करण्यासाठी. 18 नंबर बघा, ऑपरेशन अमृत कुठे होते? हैतीमधून भारतीयांना परत आणण्यासाठी. बघा, ऑपरेशन अमृत हैतीमधून भारतीयांना परत आणण्यासाठी. यानंतर ऑपरेशन मर्यादा कोणत्या राज्याशी संबंधित होते? ऑपरेशन मर्यादा कोणत्या राज्याशी संबंधित होते? उत्तराखंड राज्याशी केदारनाथ यात्रा याशी संबंधित होते. बघा, ऑपरेशन मर्यादा केदारनाथ यात्रा लक्षात ठेवायचं. आणि 20 नंबर बघा, ऑपरेशन कन्व्हिक्शन कुठे लागू केले? बघा, उत्तर प्रदेशमध्ये यौन अत्याचार व धर्मांतर विरोधात. ऑपरेशन कन्व्हिक्शन कुठे लागू केले गेले? तर उत्तर प्रदेशमध्ये यौन अत्याचार व धर्मांतर विरोधात. यानंतर 21 नंबरचा प्रश्न बघा, ऑपरेशन मिशन अमानत कोण राबवते? भारतीय रेल्वे. ऑपरेशन मिशन अमानत, हे बघा, मिशन अमानत कोण राबवते? तर भारतीय रेल्वे हरवलेला माल शोधण्यासाठी. बघा, रेल्वेला येण्याची शक्यता आहे, लक्षात घ्या, रेल्वेला येण्याची शक्यता आहे. त्यानंतर 22 नंबर बघा, ऑपरेशन नार्कोस कशासाठी आहे? रेल्वेद्वारे होणाऱ्या अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी. बघा, महत्त्वाचे आहे ऑपरेशन नार्कोस. ऑपरेशन नार्कोस बघा, रेल्वेद्वारे होणाऱ्या अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी. यानंतर 23 नंबर, ऑपरेशन सतर्क. ऑपरेशन सतर्क RPFद्वारे अवैध तंबाखू आणि मद्यासाठी. ऑपरेशन सतर्क RPF अवैध तंबाखू आणि मद्यासाठी. 24 नंबर बघा, ऑपरेशन सजग भारतीय तटरक्षक दल. ऑपरेशन सजग कोणत्या संस्थेचे नाव आहे किंवा कोणी राबवलं? आपण असं म्हणू शकतो, भारतीय तटरक्षक दल. 25 नंबर, ऑपरेशन कंधेनूचे उद्दिष्ट काय? बघा, कंधेनू हे ऑपरेशनचे नाव आहे. याचे उद्दिष्ट काय होतं? जम्मू काश्मीरमध्ये जनावरांची तस्करी रोखण्यासाठी. बघा, प्रत्येक ऑपरेशन या ठिकाणी महत्त्वाचे आहेत आणि आपण सर्व ऑपरेशन या ठिकाणी घेऊन टाकलेले. हे बघा, आता 25 नंबरचे ऑपरेशन आपलं चालू आहे. यानंतर 26 नंबर बघा, ऑपरेशन संकल्प तटीय क्षेत्रात भारताच्या व्यापारी जहाजांचे संरक्षण. ऑपरेशन संकल्प तटीय क्षेत्रात भारताच्या व्यापारी जहाजांचे संरक्षण. 27 नंबर, ऑपरेशन उपलब्ध कोठे होते? म्यानमार, लाओस, व्हिएतनाम. टायफून बागी नंतर. हे बघा, ऑपरेशन उपलब्ध कुठे होते? म्यानमार, लाओस, व्हिएतनाम. यानंतर 28 नंबर बघा, ऑपरेशन शील्ड कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? ऑपरेशन शील्ड जम्मू काश्मीर लोक कारगिल भागातील आतंकवाद विरोधात. यानंतर 29 नंबर बघा, ऑपरेशन करुणा म्यानमारमध्ये चक्रीवादळ. हे बघा, चक्रीवादळ नंतर. ऑपरेशन करुणा म्यानमार चक्रीवादळ मोर्चानंतर, चक्रीवादळ मोर्चानंतर हे ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं होतं. यानंतर 30 नंबर बघा, ऑपरेशन ऑक्टोपस कोण राबवते? ऑपरेशन ऑक्टोपस तर CBIद्वारे सायबर माफियांविरोधात छापे. बघा, आपण किती प्रश्न पाहिले या ठिकाणी? 30 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत, म्हणजे 30 ऑपरेशन आपण बघितले. मित्रांनो, हे बघा, हे सर्व महत्त्वाचे आहेत प्रत्येक परीक्षेसाठी. म्हणजे मॅक्झिमम केंद्राच्या परीक्षांना हे जास्त विचारलं जातं, SSC, CHSL आणि MTSसाठी, तसं रेल्वे. तर हे बघा, आता चालूच्या घडीला ऑपरेशन सिंधू झालेलं आहे. ऑपरेशन सिंधू झालेलं आहे म्हणजे इतरही ऑपरेशन आता विचारण्याचे त्यांचे म्हणजे मानसिकता राहील. हे बघा, तुम्ही ऑपरेशन सिंधू लक्षात ठेवणार, पण मॅक्झिमम ते विचारलं जाणार नाही, ते इतर ऑपरेशन तुम्हाला विचारतील. त्यांना माहीत आहे का ऑपरेशन सिंधूर कशासाठी आहे? तर पहलगाम येथे झालेला अतिरेकी हल्ल्यानंतर. किंवा तुम्हाला ऑपरेशन सिंधू याच्याविषयी थोडंसं सखोल माहिती ते विचारतील, तर ती पण तुम्ही करून घ्यायची.
बघा आपण त्याच्यावर वाटलं मी एखादा व्हिडिओ घेऊन टाकेल ऑपरेशन सिंदूर याच्याविषयी किती प्रश्न उत्तर बनतात ते सर्व मी घेऊन टाकेल. बघा आपले सर्व जे व्हिडिओ आहेत ते वन लाईनर प्रश्न उत्तर राहतात त्याच्यामध्ये. तर ऑपरेशन सिंदूर या व्हिडिओसाठी मला शक्य होतील तेवढे मी वन लाईनर प्रश्न उत्तर घेऊन घेईल. बघा तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल.